वारकरी संप्रदायातील उखळद येथील हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज हेडगे यांचा झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल संस्थेचे मुजोर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाय। या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। फरार संस्थाचालक दाम्पत्यास अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मोर्चात गावकरी वारकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। झिरो फाटा येथील हायटेक संस्थेत शिकणाऱ्या मुलीची टीसी काढण्यासाठी हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज 10 जुलै रोजी शाळेत गेले होते। मात्र यावेळी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीत हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज हेडगे यांचा मृत्यू झाला। सदर प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने सर्व स्तरातून निषेध करण्यात येतोय। खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आनंद भरोसे आदींनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। 13 जुलै रोजी उखळद व परिसरातील गावकऱ्यांनी बैठक घेऊन मोर्चाचे नियोजन केले होते। त्यानुसार मंगळवार 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आरोपीला तात्काळ अटक करावी, संस्थेवर कार्यवाही करून संस्था बंद करावी, मयताच्या कुटुंबास 5 कोटीपेक्षा अधिक आर्थिक मदत देऊन मयताच्या भावास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, पूर्णा पोलीस निरीक्षक गोबाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा वसमत रोडवरील कृष्णा गार्डन मंगल कार्यालयापासून काढण्यात आला। या मोर्चात मयत हरिभक्तपरायण जगन्नाथ हेडगे यांच्या कुटुंबातील पल्लवी जगन्नाथ हेडगे, सृष्टी जगन्नाथ हेडगे, सुभाषराव जावळे पाटील, आनंद भरोसे, प्रेरणा समशेर वरपुटकर, ज्ञानेश्वर जोगदंड, गजानन जोगदंड, गंगाप्रसाद आनेराव, सुरेश भुमरे, दीपक केदार, कचरू गोडबोले, नागसेन भेरजे, गणेश हेडगे, भास्करराव हेडगे, उत्तमराव हेडगे, मोतीराम हेडगे, गंगाधर हेडगे आदींसह ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते। अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांना मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले आहे। त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्याने मारले त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्याच्या सगळे संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली। गोबाडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित व्हायला पाहिजे, कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो, FIR घेण्यासाठी त्यांना विनंती करत होतो, फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला 2 ते 3 वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात नव्हती आली। SP साहेब जेव्हा आले तेव्हा आमची फिर्याद घेण्यात आली। त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते सुद्धा त्या प्रकरणात निलंबित व्हायला पाहिजे आणि आमच्या समस्त गावकरी मंडळी वतीने किंवा परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना लवकर अटक करण्यात यावी व कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी। ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने व पंचक्रोशी नागरिकांच्या वतीने आम्ही परिवाराच्या वतीने दिनांक 10/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला। त्या हल्ल्याला आज 5 दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही। आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजणांनी मोर्चा काढला होता। एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे, महाराजांवरती आलेली आहे, आमच्या कुटुंबावरती आलेली आहे। याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती, कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य असेल, कुणाच्याही कुटुंबावरती ही घटना होऊ नये। हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे, जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे, एवढंच आमचं या म्हणून। शाळा बंद, संस्थेची मान्यता मिळाली पाहिजे। त्या संस्थेची शाळा काय नेमकी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही, ग्रामस्थांनी सगळा मोर्चा काढला ना, तर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनानं तात्काळ त्या आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्यानंतर जे काही कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ 50 लाख रुपये जाहीर करायला पाहिजे आणि त्या कुटुंबातल्या एका मुलाला नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे। हीच आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। तात्काळ त्याचं शिक्षण, ते शाळा बंद पडावं त्याच्या आणि आमच्या महाराजाचं जे त्याची परिस्थिती वाईट आहे, जे गव्हर्नमेंटनं वैयक्तिक जी मदत करावी आणि जे आरोपी आहे
जे फरार आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि फाशीची सजा व्हायला पाहिजे.